की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा जोरदार झटका बसल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार नाराज असल्याचं बोललं जातंय। विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची एकही बैठक न झाल्यामुळे पवार चिडल्याची माहिती आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोले लगावत महाविकास आघाडीला गेलेले तडे वाढवले आहेत। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही असं अमोल कोल्हे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाल्याचं वृत्त आहे। मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास स्पेस आहे, असंही कोल्हे म्हणाले। पराभव आधी मनात होतो आणि नंतर रणांगणात होतो। मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे, असा संदेश अमोल कोल्हेंनी दिल्याचीही माहिती आहे। दरम्यान अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ला कमी द्यावा, आपल्या पक्षाकडे पाहावं असं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडींना ते बोलले असते तर बरं झालं असतं। मला काही त्यावर फार काही वाद करायचा नाही, परंतु कालचा जर एक टाइम्स ऑफ इंडियाचा एक अग्रलेख आहे, टाइम्समध्ये आलेला, तो एक अग्रलेख जर वाचला तर हे सरकार कुणाच्या मर्जीनं आलं हे दिसेल। जेवढं महाराष्ट्रात मतदान आहे त्याच्यापेक्षा अधिकची मतमोजणी झाल्याची माहिती आता उघड झाली आहे। तर हे झोलझाल करून आलेलं सरकार आहे, झोलझाल सरकार आहे। हे काही जनमताने जनतेच्या मॅन्डेटने आलेलं सरकार, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचं सरकार नाही आहे। या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे। हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।